मित्रांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही कालचा भाग बघितला नसेल तर आमचा कालचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बघू शकता. आजच्या भागामध्ये अभिमन्यू आपला आठवणीचा बॉक्स घेऊन बसतो आणि तो ओपन करणार असतो. तर तिकडे कॉलेजमध्ये गौरीचे वडील डबा देण्याकरता येतात. तेव्हा ते एंट्री केल्या गेल्या त्यांना कसं तरी वाटू लागतं. त्यांना पुन्हा सगळ्या आठवणी आठवू लागतात. त्यांना आठवतं की 25 वर्षापूर्वी काय घडलेलं असतं व त्यांना कसं तरी होतं. तरी पण ते धीर करतात, आत शिरतात आणि वॉचमनला विचारतात, माझी मुलगी गौरी ती आली एका कॉलेजला, तिला मला डबा द्यायचा होता, ती डबा विसरली होती. वॉचमन म्हणतो, मला माहीत नाही हो, तुम्ही मॅडमना विचारा. तर तेव्हा तो फोन लावतो गौरीला आणि एकीकडे मॅडमना म्हणतो, ऐका ना मॅडम, माझ्या मुलीपर्यंत हा डबा पोचवाल का? ती या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करते, तिचं नाव आहे गौरी. ती मॅडम डबा हातामध्ये घेते आणि खाली पाडते आणि म्हणते, हे काय चाललं आहे? हां, मी काय तुमचा कुरिअर बॉय आहे का? मी असं करणार आहे? हे बघा, तुमच्या मुलीला शिस्त नाही आहे का डबा द्यायची? एक मिनटं, तिचं नाव काय म्हटलं? गौरी? ती कॅन्टीनची गर्ल, तुम्ही तिचे वडील आहात? हे बघा, तिला आम्ही कालच कामावरनं काढून टाकलं आहे, त्यामुळे ती इथे आता का येईल? आणि प्लीज तुम्हीही इथे पुन्हा कधी येऊ नका. असं म्हटल्यावरती वडिलांना फारच धक्का बसतो. ते म्हणतात, काय? ती मला काहीच नाही बोलली, तिला नोकरीवरनं काढून टाकले म्हणून. अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा रागिणी तिकडनं निघून जाते आणि वडील फारच धक्क्यामध्ये बसतात. वॉचमन म्हणतो, अहो काका, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मुलीशी बोला आणि मगच कॉलेजला या. तर तिकडे अभिला आठवू लागतं की 1999मध्ये काय झालेलं असतं. तेव्हा तो हातामध्ये तन्वीचं कानातलं घेतो आणि तेव्हा तर आठवू लागतं की 1999मध्ये अभिची बॅच सिनियर असते. तेव्हा ते ज्युनियरची म्हणजेच तन्वीच्या बॅचची एक परीक्षा घेतात. त्यांना म्हणतात, प्रत्येकाने मैत्री यावरती निबंध लिहून द्यायचा आहे आणि आम्ही तो चेक करणार आणि चांगला निबंध कोणाचा आहे ते आम्ही सांगणार. तर तेव्हा अभिमन्यू बोलू लागतो, क्या बात आहे, तन्वीने फारच कमाल निबंध लिहिला आहे. म्हणजे हिचे विचार माझे विचार अगदी छान जुळत आहेत, पण तिला ते कळलं नाही पाहिजे. त्यानंतर तन्वी म्हणते, ऐका ना सिनियर, मी तुम्हाला माझी डायरी दिली होती, त्यामध्ये मी निबंध लिहिला होता, तुम्ही सांगितलं होतं ना त्यावरती, मैत्री या विषयावरती. ती वही मला परत हवी आहे. मी घेतली ती, पण त्यामध्ये माझा निबंध नाहीच आहे. अभि म्हणतो, अच्छा, हे चांगलं कारण आहे, म्हणजे आधी निबंध लिहायचा पण नाही आणि बरं म्हणायचं की मी लिहिलाच नाही. तर मित्रांनो, तेव्हा आपल्याला कळतं की अभिने ते पान फाडून टाकलेलं असतं आणि स्वतःकडे ठेवून घेतलेलं असतं. ती म्हणते, मी खरंच सांगते आहे, मी खोटं कशाला बोलेन, मी निबंध लिहिला होता. अभि म्हणतो, हे बघा, तुम्ही निबंध लिहिला नव्हता, आम्हाला सापडला असं नाही तर, त्यामुळे तुम्हाला आता शिक्षा होणार आहे. पुढचे काही दिवस सलग मला मैत्री या विषयावरती पुन्हा पुन्हा निबंध लिहून दाखवायचा, कळलं तुम्हाला? तर तेव्हा तन्वी फारच भडकते व तिकडनं निघून जाते काहीच न बोलता. व अभिचे मित्र फारच दंगा करू लागतात. तर इकडे आत्ता 2024मध्ये अभिला सगळं आठवतं आणि तो मोरपीस बाहेर काढतो. तर तिकडे गौरी आपल्या वडिलांचा फोन घेते आणि म्हणते, हां बाबा बोला ना, काय झालं? वडील तिला म्हणतात, गौरी बाळा, तुला जॉबवरनं काढून टाकलं आहे का? मला आत्ता इकडे तुझ्या मॅडम बोलल्या, रागिणी मॅडम. ती म्हणते, नाही हो, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. वडील म्हणतात, बाळा, मला खरं काय ते प्लीज सांग. तेव्हा ती सांगू लागते, बाबा, आत्ता मी एका कामाकरता बाहेर आली आहे, मी आज कॉलेजला नाही गेले, पण कॉलेजचेच कामाकरता बाहेर आली आहे, त्यामुळे तुम्हाला मी घरी आले ना की सगळं सविस्तर सांगीन, पण तुम्ही उगाच तोपर्यंत टेन्शन घेऊ नका, कळलं? मी घरी येईन आणि तुम्हाला शांतपणे सांगीन सगळं. वडील म्हणतात, ठीक आहे बाळा, पण जे काय असेल ना ते माझ्यापासून लपवू नकोस. हे बघ, माझा अगरबत्तीचा धंदा आहे ना, तो मी मोठा करीन. तर त्यानंतर वडील तिकडनं निघून जातात. तरी ते आपल्या स्टाफ रूममध्ये रागिणी येते आणि पिऊनवरती चिडते, हे काय चाललं आहे, माझं टेबल रोज दोनदा पुसायचं, कळलं तुला? इतक्यामध्ये तिकडे विद्यार्थी येतात आणि विचारतात, अभिसर आहेत का? ॲक्च्युली ते आमची आज एक टेस्ट घेणार होते आणि ते आज आले नाही आहेत ना, म्हणून आम्ही विचारायला आलो आहे की ते का नाही आलेत म्हणून. मॅडम म्हणते, हे बघा, तुमचे अभिसर येत नाही आहेत ना, त्याला कारण म्हणजे ती मुलगी, कॅन्टीनची मुलगी गौरी. आणि तुम्ही मला एक प्रॉमिस करा, तुमचे अभिसर कॉलेजला येणार असतील ना तर तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, ती गौरी कधीही कॉलेजच्या एरियामध्ये आली तर तिला हाकलवायचं, कळलं तुम्हाला? असं कराल ना? मुलं म्हणतात, हो मॅडम, आम्ही करू की. त्यावरती रागिणी म्हणते, व्हेरी गुड, जा आता, मी सांगते अभिसरांना तुमची परीक्षा घ्यायला. तर तिकडे गौरी अर्पिताच्या मिश्रांकरता ज्यूस आणते आणि विचारते, ऐका ना, मला सरांना भेटायचं आहे, मी जाऊ का आता? मी घरामधली सगळी कामं केली, स्वयंपाक झाला आहे आता. तो म्हणतो, एक मिनटं, लादी आणि पोछा झाला का? नाही ना, तो पण कर, तो कर, मग मी तुला अभिला भेटायला देईन, चालेल? असं म्हटल्यावरती तिचा फार हिरमोड होतो. इतक्या तिकडे अर्पिता येते आणि म्हणते, ऐक ना गौरी, कुकर लावायचा आहे, तो जरा लावून घे ना, मग त्यानंतर पाहिजे तर तू भेट अभिला, ठीक आहे? असं म्हटल्यावरती गौरी पुन्हा स्वयंपाक करायला लागते.
आणि त्यानंतर लादी पुसत असते. इतक्यात तिचा हात लागून टी व्हीच्या रिमोटला हात लागल्यामुळे टी व्ही लागतो आणि तो रिमोट सोफ्याखाली पडतो. तिला कळत नाही रिमोट कुठे गेला आहे आणि आता आवाजामुळे अभि सरांना त्रास होणार. इतक्यात तिकडे अभि येतो आणि मोठ्यांनी ओरडतो, अर्पिता हे काय चाललं आहे? तुला माहिती आहे ना मला आवाज चालत नाही. आता हा रिमोट कुठे गेला असं म्हणून तो रिमोट शोधतो, पण त्याला रिमोट सापडत नाही म्हणून तो टी व्ही बंद करून टाकतो आणि अर्पितावरती ओरडतो व तिकडनं निघून जातो. तेव्हा अर्पिता त्याला सॉरी म्हणते. त्यानंतर गौरी आपण जे केलेलं असतं त्याबद्दल माफी मागते आणि म्हणते, ऐका ना माझी कामं करून झालेत आता, मी लादीही पुसली, केरही काढला, आता मला सरांना भेटू द्या. तर तेव्हा अर्पिताचे मिस्टर फोन करून सांगतात, ए रागिणी तू घरी कोणाला पाठवलं आहेस गं? म्हणजे ही मुलगी चांगली आहे, काम चांगलं करते, पण तिने घोळ घालून ठेवला आहे. तो अभिदादा त्याला आवडत नाही ना त्या गोष्टी केल्यात तिने. 2-3दा आवाज केला मोठा. रागिणी म्हणते, काय ती कॅन्टीनची मुलगी तिकडे आली? थांब थांब, ओ नो मी घरी पोचते आता आणि जरा बघते तिला. असं म्हटल्यावरती रागिणी घरी येण्याकरता निघून जाते. तर इकडे गौरी बोलू लागते, ऐका ना सर मला अभि सरांना भेटायचं आहे, भेटू का आता मी? तर तेव्हा ती फार प्रयत्न करते पण भेटू शकत नसते. पुन्हा पुन्हा सरांच्या केबिनमध्ये धुकावते, पण तिला कळतं की आपण आज जाऊ शकत नाही आहोत. आणि इतक्यामध्ये मागून रागिणी तिकडे येते आणि तिला थांबवते. तर मित्रांनो इकडे अर्पिता बोलू लागते, चल आता मी पैसे देते गौरीला. तेव्हा ती पैसे देणार असते, इतक्यात नवरा म्हणतो, थांब थांब एवढे नको, ती मुलगी ना इतक्या पैशामध्ये सुद्धा ऐकेल, तिला जरा कमी देऊया, हे तू माझ्यावरती सोड. असं म्हणून तो पैसे घेतो व स्वतः गौरीकडे येतो. गौरी म्हणते, अहो काका मला पैसे नको आहेत, मी ते फक्त सरांना भेटण्याकरता आले होते, राहू द्या. तरी पण तो पैसे देतो. तेव्हा ती पैसे ठेवून घेते आणि म्हणते, ऐका ना मला आता तरी जाऊ दे सरांना भेटायला, मला फक्त 5 मिनटं हवेत त्यांची, ते भेटतील का? तेव्हा तो म्हणतो, अजिबात नाही भेटणार, तू डायरेक्ट कॉलेजमध्ये भेट. असं म्हटल्यावरती ती मुद्दामून सरांच्या रूममध्ये जाणार असते. इतक्यात तिला आवाज येऊ लागतो सरांच्या सासूबाईंचा, तू आलीस का, तू आलीस ना, असा आवाज येतो. तेव्हा ती आज शिरणार असते. इतक्यात तिकडे रागिणी येते व तिला हात धरून मागे खेचते आणि म्हणते, काय चाललं आहे का तुझं गौरी? तुला बोलले होते ना की पुन्हा कधी कॉलेजमध्ये येऊ नकोस, मग तू एवढी हिंमत केलीस का की डायरेक्ट सरांच्या घरी आलीस? हे मला अजिबात आवडलं नाही आहे, चल इकडनं चालती हो. ती म्हणते, मॅडम जर ऐकून घ्या ना, मला फक्त सरांशी बोलायचं आहे काही मिनटं. रागिणी म्हणते, अजिबात नाही, तुला अभिला भेटू देणार नाही आहे मी. इतकं म्हणून तिला ती घराच्या बाहेर धक्के मारून हाकलते आणि आजचा भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये आपण बघतो की कोणत्या तरी कारणामुळे गौरी पुन्हा आतमध्ये शिरते आणि डायरेक्ट अभिच्या सासूच्या खोलीमध्ये शिरते. तेव्हा अभिची सासू बोलू लागते, तू आलीस तन्वी, तू आलीस, असं म्हणून तिला ती घट्ट पकडते व जवळ घेते. इतक्यामध्ये गौरी ओढू लागते, सोडा मला. मित्रांनो तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.